चला सलामीची जोडी आली आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो विनीत पेटावे, दुसऱ्या बाजूला विशाल गिजमच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक महत्त्वाची इनिंग आली. 50 धावा त्याने ठोकल्यात. चला मॅच ऑन करा रुपेश. डावकुर हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही ऑफिशियल पंच देखील पाहायला मिळतात. प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला. आजच्या दिवसातील सर्वात शेवटची मॅच आपणा समोर रंगताना पाहतोय. मिलिंदच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू पहिल्याच चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रुपेश आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली, अडवलाय. 2 धावा पहिल्याच चेंडूवरती येताना आपण पाहतोय. सुरुवात तर केली आहे. पहिला चेंडू मिलिंदच्या हातामध्ये जर पाहिल्यानं तर सोपवलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना आपण पाहतोय. विशाल चांगली बॅटिंग करतोय. 4 षटकं लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. अजून एक तडाखा त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. अगदी असं म्हणतात धावू की नको, धावू की नको. शेवटी स्वतःला माघारी परतवलंय आणि डॉट बॉल आलाय. पुण्याच्या एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा नाही झालाय. आपण जर पाहिलं तर 1 धाव आली आहे. एक धाव आली आहे. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 3. पहिल्याच 3 चेंडूवरती 3 धावा येताना पाहायला मिळतात. अगदी नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 49 धावांची इनिंग ज्याच्या बॅटमधून आली होती तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ज्याचं नाव आहे विनीत पेटावे. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील कशी बॅटिंग करतोय. प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला आलाय. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी अगदी खाली राहिला चेंडू, त्याच्यावरती कशा प्रकारचं उत्तर नव्हतं आणि समोरच्या बाजूने प्रश्न विचारला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 3. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय हा प्रकार चेंडू, त्याच्यावरती फटका तर सजवला. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, फेकी देखील केली जाईल आणि बघता बघता फक्त 1च धाव कंप्लीट झाली आहेत. पहिल्या 5 चेंडूचा विचार केला तर हे षटक युवा 11च्या नावावरती राहिले असं आपण म्हणूया. एका बाजूला युवा 11, दुसऱ्या बाजूला अनुभवी 11. दोन्ही संघामध्ये चाललेली लढाई कोण ठरणार किंवा या मॅचचा हिरो कोण जिंकणार ही मॅच. अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपणास पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 4. चला थोडीशी घाई करा रुपेश. बॉलर कोणाला रे? ए अक्षय बॉलर. बाळू बॉलर नेम कोण? तो नाव सांग. ए दादा नाव काय त्याचं? रुशल ना? रुशल रुशल पोकळे. नक्की काय ते सांग. हा ऋषेश, माफ करा ऋषाल. चुकीचं नका सांगू.
काय पहिल्या बोललो काय झालं सामा पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. ऋषल पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज. चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय चौकार. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक धाव येताना पाहायला मिळते. मागच्या मॅचचा हिरो सामनावीर ठरलाय. त्याचं नाव आहे. 2 विकेट आणि 29 धावाची इनिंग. अमोल पोकळे आपण यायचा. एक टी शर्ट दिलं जाईल. किती बॉल झाले तरी दादा? 3 बॉल झाले. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पंच वाईट दंडित करतायत. आदरणीय स्वप्नील सोडी यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जातोय. हा प्रकार चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय का? परंतु शेवटच्या क्षणापर्यंत झेल पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन. गॉन. बॅट्समॅन कोण? तुषार. अरे बॅट्समन कोण आहे? ऋषी मागच्या मॅच मध्ये ज्यांनी पैशांचा पाऊस वाढला होता ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नो बॉल. आता मात्र फ्री हिट आहे. ऋषी संध्याकाळच्या सत्रामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असं आपण म्हणूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 17. हा दुसरी जोर चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने स्टिअर केलाय. काऊ कॉर्नर त्या ठिकाणी आहे. फील्ड करतो. 1 धाव. संपली ना. 2 षटकाची सांगता होताना आपण पाहतोय. धावसंख्या 18. मेसेज कर मला. किती झाले? 18. धावसंख्या जर पाहिली तर 18. चला या बॉलला 6 मारला तर ऋषीसाठी 100 रुपये असतील योगेश कडून. त्याने त्याच्यावरती पैसे लावले होते. नाही मारला. परंतु आपला मित्र आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तो मारेल का? ऋषी 1 मारायचा 100 रुपये या चेंडूवरती. हा अगदी हाफ ट्रॅक चेंडू प्रयत्न केला जातोय.
प्रॉपर टायमिंग नाही झालंय. एक धाव कॅच ड्रॉप झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 19. गोलंदाज श्रीकांत ला आपण पाहतोय. विनीत या ठिकाणी बॅटिंग करतोय स्ट्राईक एंडला. वाईट बॉल. धावसंख्या 20. संध्याकाळचं सत्र आहे. धावलोली प्रीमियर लीग 2026 आपण या ठिकाणी पाहतोय. सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची ओळख गेल्या वर्षी आपण पाहिली आहे. चांगलं आयोजन यावर्षी देखील पाहतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या जर पाहिली तर 21. पुन्हा एकदा श्रीकांत समोरच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार आलाय. विनीतच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या जर पाहिली तर 27. पुन्हा एकदा एक सिक्सर आलाय. अगदी आता मात्र ऑफ साईडला चांगला फटका पाहतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन धावा येताना आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र वधारली आहे असं आपण म्हणूया. 29 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा अजूनही खेळ शिल्लक आहे. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अजून एक झेल ड्रॉप झालाय. थर्ड मॅनला 1 धाव मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती. 100 रुपये अजूनही बाकी आहेत. या चेंडूवरती षटकार मारला तर योगेश कडून 100 रुपये असतील. 3 धावून काढले तरी सुद्धा 100 रुपये. अजून एक चेंडू वाईट येताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 धावा जर धावून काढल्या तर 100 रुपये. आणि या चेंडूवरती षटकार मारला तर 100 रुपये. योगेश दसुरे यांच्याकडून दिले जातील. जमा केलेत पैसे. ऋषी एखादा षटकार क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्यासाठी. स्वतः हा खेळाडू जाणला जातो. मारायचा होता बोरिवलीला, चेंडू गेला अंधेरीला असं आपण म्हणूया. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. 3 काढल्या, 2च काढल्यात. 1 धाव कमी पडली आहे असं आपण म्हणूया. धावसंख्या जर पाहिली तर 33 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु आता मात्र त्याच्या खेळीचा अंत झालाय. 100 रुपये योगेशच्या खिशामध्ये राहिलेत. सर नवीन बॅटर आलाय. त्याचं नाव आहे अमोल. मागच्या 2 मॅचमध्ये घणाघाती इनिंग पाहायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये किती खेळ होता? पहिल्या मॅचमध्ये
29 धावांची इनिंग आली होती आणि पहिल्या मॅचमध्ये 16 धावा आल्या होत्या. पहिला बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. पहिल्याच चेंडूवरती एक धाव आली आहे. धावसंख्या 34. अमोल ऑन स्ट्राईक. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये अपेक्षेने सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला युवा वर्ग खेळतोय, एका बाजूला अनुभव 11 संघ खेळताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धावेची मोहर लागली आहे आणि चांगली गोलंदाजी दुसऱ्या बाजूने युवा खेळाडूंच्या माध्यमातून केली जाते. सूरजला पाहतोय. पहिल्याच दोन चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या जर पाहिली तर 35 या आकड्यावरती आहे. पुण्याच्या एकदा राईट मोर द विकेट. फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्याला भेदून जातोय. सीमारेषा पार आलाय षटकार. चला अजून एक हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. सरळ हातामध्ये एकच धाव. पुण्याच्या एकदा धावसंख्याचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 42 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ माफ करा झालाय आणि 2 चेंडू बाकी असतील. अमोल अजूनही संधी आहे. अमोल 202 ला सिक्सर मारला तर 200 रुपये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, त्या ठिकाणी केला गेला. एकच धाव आली आहे. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. एक सिक्स मारला तर 200 रुपये. आतापर्यंत पैसे भरपूर लागले आहेत, परंतु एका देखील खेळाडूने तो कारनामा नाही केला आहे. अमोलकडे संधी आहे, एक मारायचं आहे, 200 रुपये. ऋषी दशुरी यांच्याकडून ते 200 रुपये दिले जातील. एक षटकार मारला तर 200 रुपये. बक्षीस लावलंय आणि बाहेरून इशारा करतोय वाईट टाक. आणि हा क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ, अशी मजा तर आलीच पाहिजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुण्याच्या एकदा 200 रुपये खिशात. कुणाच्या तर ऋषीच्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या जर पाहिली तर माफ करा एकच काढली आहे. धावसंख्या 45-46 बनवायचे आहेत.
श्रीकांत गेले तर कोण साईकला ते तर माहिती नाही. कोण कोण गेले तरी जरा सांगा. चला सलामीची जोडी एका बाजूला साहिल दुसऱ्या बाजूला श्रीकांत. दोन्ही खेळाडूंचा विशेष कौतुक का केले पाहिजे. अगदी आमची टुर्नामेंट होती दादरला, अगदी दोन्ही खेळाडू चांगले खेळले होते माती विकेटवरती आणि आज या देखील टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांचा खेळ चांगला राहिला आहे. परंतु ही मॅच महत्त्वाची, एका बाजूला अनुभव, एका बाजूला दुसऱ्या बाजूला युवा वर्ग खेळताना पाहायला मिळतोय. रुपेश चला पहिला बॉल विनीतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. बॅटिंग करताना चांगला खेळ राहिला, आता मात्र गोलंदाजी करायची आहे. पहिल्याच चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळलाय असं आपण म्हणूया. चेंडू बघता बघता सीमारेषा पार आलाय, पहिल्याच चेंडूवरती चौकार. चला बॅटला चेंडू ब्रश झालाय, पहिल्याच चेंडूवरती चौकार. 4 धावा वसूल केल्यात, धावा बनवायचे ते 46. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती मोहर लागली आहे आणि चेंडू बघता बघता सीमारेषा पार, षटकार. युवा फलंदाज अनुभवावरती भारी पडतात का असं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात विनीतच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग साईडच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा अजून एक तडाखा, फटका तर सजवला क्षेत्ररक्षक आहे, त्याला भेदून गेलाय. अगदी चेंडू बघता बघता सीमारेषा पार, चौकार. युवा वर्गाचा डगआउट खूप काही सांगून जातोय, कारण का तुम्ही शेर तर आम्ही सव्वा शेर हे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर दाखवत आहेत. अजून दुसऱ्या बाजूला स्ट्राईक नाही आली आहे, परंतु स्ट्राईकवरती जो बॅटर आहे त्याने कमालीची कामगिरी आतापर्यंत केली आहे. त्याच्या बॅटमधून 3 तडाखे आलेत आणि कुणावरती हमला बोललाय तर त्याचं नाव आहे विनीत पेटावे. आणखीन एक सरळ बॅटनी धावा येत होत्या, काहीतरी वेगळं करायला गेला, डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर अजून एक चौकार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला अनुभव आहे म्हणजेच विनीत पेटावे ला पाहतोय, डॉट बॉल आलाय. धावा बनवायचे त्या 46. प्रेक्षणीय मॅच आपल्या भेटीला आली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय, त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. पुन्हा एकदा त्याला भेदून दन दन खनखन सीमारेषा पार आलाय, अगदी 3रा चौकार. पुन्हा एकदा अजून एक अगदी आजच्या दिवसातील सर्वात चांगला फटका आपल्या भेटीला आलाय आणि चेंडू बघता बघता सीमारेषा पार आलाय, षटकार.
ला जबाब टोले जंग फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. राजू आता ऑन फायर आहे की काय? मग तू त्याला सांग तिकडे ये म्हणून. धावा किती झाल्या रे? धावा किती झाल्या? 24 धावसंख्या जर पाहिली तर 24. विशाल आहे ना. अगदी नॉट आउट जर ही मॅच जिंकून दिली दोघांनी तर दीपिकेश यांच्याकडून 200 रुपये. ला जबाब फटकेबाजी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपणास पाहायला मिळते. डगआउट अगदी खूप काही सांगून जातोय. टाळ्या देखील झाल्या पाहिजेत. युवा वर्ग चांगला खेळलाय. बॉलर विशाल आहे ना. विशाल अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिल्याच चेंडूवरती गती परिवर्तन केलं जात आहे आणि अनुभव खूप काही सांगून जातोय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साहिल नावाचं वादळ पहिल्या षटकामध्ये घोंगावताना आपण पाहिलं. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षणीय मॅच आपल्या भेटीला आली आहे. आता मात्र चांगली गोलंदाजी. डायरेक्ट हिट झाला का? नाही झालाय. बॅटर सेफ आहे. अगदी नक्कीच चांगली गोलंदाजी होते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच षटकामध्ये 24 धावा वसूल केल्या. त्याच्यानंतर विशाल फक्त 1 धाव खर्च करतोय. धावसंख्या 25. इकडे कॉमेंट्री कर जरा, तुझी मॅच आहे. पुढे चेंडू विशाल गिजम आणि परत एक उत्तुंग मारलेला बघूया. आउटफील्ड भेदून काढतोय. कॅच मात्र ड्रॉप. सुनील साईलच्या हातून 2 रन डाऊन काढले. तिसऱ्या रन प्रयत्न करताय परंतु नाही. साहिल वेल फॉर्म मध्ये आहे कारण मगाशी जी त्याने मॅच काढली होती आउट ऑफ 5 ब्रदर्स म्हणजे हातातला सामना खेचून नेला होता 5 ब्रदर्स साठी. धावसंख्या झाली ती 27. दुसरी ओव्हर अजूनही प्रगती पथावर. विशाल पुढे चेंडू चालेल. एक धावून काढले. त्यांची रनिंग पण तशी आहे कारण 1 रन ते इझी घेतात. दुसरा रन सुद्धा ते इझी घेतात आणि वेल थ्रो होती परंतु तेजसने मारली थ्रो आहे कारण रॉकेट थ्रो. फिल्डिंग थोडी लूज झाली पण रॉकेट थ्रो. धावसंख्या झाले ते 29. जर विदाउट लॉस मारला ना तर दीपिकेश सोगमकर कडून 5 किती आहेत 200 पुढे चेंडू विशाल याचा. साहिल याला वेल फॉर्म साहिल आणि परत एकदा उत्तुंगाचा माइंड पॉइंट षटकार. साहिल थांबायचं नाव घेत नाहीये. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. षटकाराच्या बाहेरच चेंडू मारायचा. साहिल कारण मला वाटतं साहिलने मला वाटतं ना परिश्रम केलेत कारण 2 वर्ष फॉर्म मध्ये नव्हता. बॅक फूटवर त्याला आम्ही उतरवायचो कारण त्याचा जो फ्रंट फूट होता तो हात पाय चालतच नसायचा. परंतु आता तुम्ही त्याचा फ्रंट फूट बघितला ना तो वेल शॉट. आणि परत एक पारितोषिक तेजस पोकलेसाठी. लेजंड तेजस पोकलेसाठी पारितोषिक आले. 1 विकेटला 100 रुपये. स्कोर झालाय 35. 12 धावांची आवश्यकता. 12 बॉल 11. तेजस मला वाटतं बाळू पण 2 बॉल मध्ये संपेल तेजसला असं वाटतोय. आणि मिलिंद नाना 100 रुपये देऊन जायचे इथे. दीपिका 100 रुपये द्यायचे. 100 द्यायचेत कारण कसं इथे आपण जे लावतो ते कसं पद्धतशीर आहे. 100 दिले पाहिजे ऍक्च्युली.
बघा आपण जी पारितोषिक बघा ऋषाने बघा ऋषाने लावले पैसे दिले हातात दिले परंतु त्या समोरच्याने नाही मारले म्हणून त्याला रिटर्न दिले तुमचे गेले आहेत पैसे हा नाही कॅमेरा मारलाय नोटीवर कॅमेरा मारलाय 100 रुपये आलेत कॅमेरामन तेजससाठी आम्ही 100 रुपये स्वीकारले तेजस पोकलेसाठी 100 रुपये कोण द्यायचे बॅशवर मिलिंद नाना अजून साहिल आहे मॅन फॉर्म मध्ये आहे साहिल कारण लगातार 2 मध्ये त्याने 30 धावा केल्या साहिल 30 अजून आहेत ना 30 आणि 34 साहिल 34 धावावर खेळतोय शाबाश एक काढून दिला मग नानाला माहिती आहे साहिल फॉर्म मध्ये आहे तर त्याला एक देणे गरजेचं आहे आणि एक धाव काढून दिली आहे आता साहिल तेजसला फिनिश करतोय की तेजस साहिलला फिनिश करतोय प्रत्येक विकेटला 100 लावले तेजसचे आम्ही इथे नोंद केलेली आहे तेजस फॉर्मचे पैसे वसूल करायचे आहेत थांबा फिल्डर थोडा इंजर्ड आहे त्याला धावता येत नाही थोडं मागे पुढे पहा तुम्ही साहिल मॅन फॉर्म परत एकदा फिरवते खणखणीत मारलेला एक धाव तर धावून काढले दुसरी धाव बघूया आणि मला वाटतं अंकुश असेल तिकडे कारण अंकुशच्या हातातून बॉल गेलाय चौकार खणखणीत चौकार धावा झाल्यात 40 झाले 6 पाहिजे तेजस बघूया साहिल फिनिश करतोय का साहिल आंबेल का षटकाला फिनिश करतो का आणि मला वाटतं केलंय षटकार 6 आहे आणि फिनिश 6 आहे अभिनंदन जिंकलेल्या टीमचे गुड टॅलेंट आहे मला वाटतं मी लवकरच गावाची टीम टाकेन कारण मी यासाठी टीम निवडली होती की लवकरच आपल्या या पोरांना गावाच्या म्हणजे बाहेरच्या टुर्नामेंट खेळण्यात भेटतील नक्कीच धन्यवाद आजचा दिवस इथे समाप्त झालेला आणि जे जवळ आहेत त्यांनी थोडं मदत करा कारण ट्रॉफी वगैरे घेऊन जायला जे विरार वगैरे आणि लांबचं आहेत त्यांनी लवकर निघालं तरी चालेल नाही आणि उद्या लक्षात ठेवा सर्व असतील प्रत्येक टीमचा कोणतरी प्लेअर असेल लक्षात ठेवा उद्या 8 वाजता टुर्नामेंट सुरू होणार 8 वाजता जर एखादा संघ लेट आला तर खरंच पेनल्टी दिली जाईल उद्या 11 सामने आहेत ओके 8 वाजता कारण आज उद्घाटन होतं थोडं आपण समजून घेऊ शकतो थोडा पाठीपुढे होतो